दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे बघूया. स्क्रोल प्लीज. उर्मिला धनगर. ये उर्मिला. उर्मिला पुन्हा एकदा टॉप 3 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि अनेकदा असं होतं की जे दुसऱ्या नंबरवर येतात ते त्यांना गुण जास्ती मिळालेले असतात पण मतं थोडी कमी मिळालेली असतात, तरी सुद्धा गुणांच्या जोरावरती दुसऱ्या क्रमांकावर येतात. काही काही वेळेला गुण थोडे कमी मिळतात पण मतं जास्ती येतात म्हणून त्या जोरावरती दुसऱ्या क्रमांकावर येतात. पण ह्या खेपेस गुण आणि मतं ह्या दोन्हीच्या हिशोबाने तू दुसऱ्या नंबरवर आहेस. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खूप छान गाणं होतं. ऑल द बेस्ट. कृष्णा 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 माझ्याकडे पाहू नको, माझी घागर गेली फुटून, घागर गेली फुटून, माझी घागर गेली फुटून. कृष्णा 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 माझ्याकडे पाहू नको, माझी घागर गेली फुटून, घागर गेली फुटून, माझी घागर गेली फुटून. डुईवर घागर हातामध्ये झारी, डुईवर घागर हातामध्ये झारी, डुईवर घागर हातामध्ये झारी, वेणीच गेली सुटून, वेणीच गेली सुटून. कृष्णा 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 माझ्याकडे पाहू नको, माझी घागर गेली फुटून, घागर गेली फुटून. माणिक प्रभू म्हणे प्रीतीची राधा, माणिक प्रभू म्हणे प्रीतीची राधा, माणिक प्रभू म्हणे, माणिक प्रभू म्हणे प्रीतीची राधा, माणिक प्रभू म्हणे प्रीतीची राधा, हरिचरणी चाले जपून, हरिचरणी चाले जपून. कृष्णा 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 माझ्याकडे पाहू नको, माझी घागर गेली फुटून, घागर गेली फुटून, माझी घागर गेली फुटून, माझी घागर गेली फुटून. सुपर उर्मिला. खूप छान झालं गाणं. आणि तुझं म्हणजे प्रत्येक वेळेला तू जे गाणं सादर करतेस ना तेव्हा आजकाल काहीतरी नवीन त्याच्यात मिळतं प्रत्येक वेळेला, आणि ही क्वालिटी खूप चांगली आहे, तर ती प्लीज नक्की जपून ठेव. आय एम शुअर तुला सलील दादाकडनं भरपूर चांगल्या चांगल्या टिप्स मिळतातच आहेत. ऑल द बेस्ट. सलील. उर्मिला खूप छान झालं गाणं. खरं तर गेले 1-2 आठवडे असं आपण म्हणूया की तेंडुलकरकडनं अपेक्षा असतात ना, मग त्यांनी 62 केले 78 केले तरी आपलं समाधान होत नाही. तसं तुझं हाफ सेंचुरी होत होती, चांगला स्कोर होत होता, पण शेवटी तेंडुलकरकडनं जी अपेक्षा सगळ्यांची असते ती वेगळी असते, तशी माझी तुझ्याकडनं अपेक्षा आहे. तर पण आज तुझी सेंचुरी परत एकदा बॅक टू तेंडुलकर्स फॉर्म असं मला आजचं गाणं वाटलं. आणि काव्याबद्दल मला असं वाटलं की नुसतं कृष्णाने बघितलं तर घागर फुटत असेल तर त्यांनी बासरी बिसरी अजून वाजवलेलीच नाहीये. ही जी 2 शेजारी शेजारी बसलेली वाद्य आहेत ना, बासरी आणि गिटार, किती रोमॅन्टिक वाद्य आहेत ती दोन्ही. म्हणजे यांनी नुसतं असं खिडकीत उभं राहून गिटार घेऊन कोणी उभं राहिलं आणि 2 ओळी गायलं तरी संपलं ना.
आमचं वाद्यच चुकलं माहिती पेटी घेऊन कोणी हिरो कधी पाहिलाय खिडकीत पेटी घेऊन उभा राहिला आणि 4 ओळी गातोय आणि मग प्रेमात पडली हिरोईन असं कधीच झालेलं नाही माहिती आमचं बासरीवाले कसं एक नुसतं त्यांनी सा लावला तरी राधाच राधा असं पुढच्या जन्मी वाद्य मी नक्की गिटार किंवा बासरी पेटी हे चुकलंय वाद्य म्हणजे बाकी काही नाही. पण गाणं खूप छान झालं. सुंदर गायलीस, मस्त गायलीस. म्हणजे आज आज जेवलीस का तू? जेवण झालं? काय जेवलीस? काही नाही, भाजी चपाती. हो, काय कुठली भाजी होती ते लक्षात ठेव, कारण त्याच्यातनं खूप असे सूर गेले असतील गळ्यामध्ये. कारण असे सूर असे एकदम अशा पॉइंटेड लागला ठॅव. पहिला जो कृष्णा लागला ना तोच सूर अप्रतिम लागला अतिशय. आणि त्याच्यानंतर मग अतिशय प्रोफेशनल गाणं झालं. असं वाटलं की एक कॉन्सर्टला ऐकून बसून आपण कोणाचं तरी कार्यक्रमात गाणं ऐकतोय असं वाटलं. अप्रतिम झालं. आणि असा एक क्रिस्पी आवाज लागला होता सुद्धा, ज्यांनी जे बरोबर सांगितलं तसं की त्याच्या आपण ताग्याचं कापड फाडतात असं आणि ते सरळ रेषेत असं फाटतं कसं काय कोणास ठाऊक. तर तसा एक क्लिअर कट असा एका सरळ रेषेत आवाज ऐकायला येत होता. सुंदर गायलीस. आणि हा म्हणतो तसं की नुसतंच षटकार चौकार आणि संख्या न वाढवता ते स्ट्रोक्स बघायला खूप छान वाटत होते सचिन तेंडुलकरचे. इतकं छान आहे. व्हेरी गुड, थँक्यू. सो उर्मिला, ऑल द बेस्ट. तुला मतं भरपूर येतील समोरून अशी माझी खात्री आहे. बेस्ट ऑफ लक.